सकल हिंदू समाज बारामती शहर तालुका यांच्या वतीनं आजच्या या शनिवारी भगवान श्री मारुतीरायाच्या देवळाच्या प्रांगणामध्ये भव्य महाआरती व हिंदू सभा असं आयोजन करण्यात आलं। मी पहिल्यांदाच बारामती शहरामध्ये अशा हिंदुत्ववादी उपक्रमामध्ये सहभागी झालो, पण आज मी जी संख्या बघितली आपल्या हिंदुत्ववादी सहकार्यांची ती नक्कीच कौतुकास्पद आहे। मोठ्या प्रमाणात भगव्या टोप्या घालून कपाळाला टिळे लावून भगवान श्री मारुतीरायाच्या समोर आज आमचे सगळे हिंदुत्ववादी सहकारी, सगळ्या हिंदुत्ववादी संघटना व हिंदुत्ववादी पक्ष देखील व हिंदुत्ववादी विचारांनी प्रभावित झालेले तरुण असे सगळेच हिंदू म्हणून एकत्रित आले आणि या उपक्रमाची सुरुवात करण्यामागचा हेतू असा आहे की हिंदूंना संघटित केलं पाहिजे। मला उडत उडत असंही कानावर आलं की बारामतीतले काही मंदिरं ही विकासाच्या नावाखाली पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे। मी आज या सभेच्या निमित्तानं ही देखील विनंती केली की ज्यांना विकास करायचा आहे त्यांनी मंदिरं पाडून कुठलाही विकास कृपया करू नका, हिंदूंच्या भावना दुखवू नका, ते आपल्याला परवडणार नाही। का आपल्याला विकास करायचा आहे, आमचं समर्थन आहे, पण मंदिरं पाडून केला गेलेला विकास हा आमच्या पूर्वजांच्या कष्टाला कुठेतरी ठेच लागणार आहे, आमच्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याला कुठेतरी उद्ध्वस्त करणार आहे। ज्यांना विकास करायचा आहे त्यांनी देवळा खालनं भुयार करावी। आमच्याकडून आजपर्यंत आम्ही कर भरत आलो, आजही भरू, पुढेही भरू, अधिक कर भरू, पण भुयार करा। लय हाऊस असेल आकाशमार्गे रस्ते काढा, पण कृपया हिंदूंचे देवळं पाडू नका, हिंदूंच्या भावना दुखवू नका। पूर्वजांनी कष्ट करून ती उभं केले आणि म्हणून आज एकत्रित येत असताना आमच्या हिंदू बांधवांनी कसरत केली पाहिजे। आपल्या हिंदू धर्मावर जे परचक्र आहे, आक्रमण आहे, आपली मोठ्या प्रमाणात हिंदू समाज धर्मांतरित करण्याची षड्यंत्र सुरू आहे। वाडी वस्तीतील लोक तांदळाच्या पोत्यावर अंधश्रद्धेला बळी पाडून आज ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा धर्मांतरित केली जात आहे। लव जिहादला अनेक मुली बळी पडल्या। अनेक लोक म्हणतात लव जिहादचं प्रकरण घडलं की हिंदूंची एक पोरगी जाते, तसं नाहीये ते। हिंदूंची एक मुलगी जेव्हा लव जिहादला बळी पडते तेव्हा त्या मुलीचं तर आयुष्य उद्ध्वस्त होतं, पण तिच्यापासून निर्माण होणारे जे हिंदू मुलं आहे भविष्य काळात, ती हिंदू मुलं सुद्धा जन्माला येत नाही। म्हणजे धर्माचं किती मोठं नुकसान। एक मुलगी मोठी करण्यासाठी आई बापाला 18 वर्ष कष्ट घ्यावे लागतात, तेव्हा ती लग्न करण्याच्या योग्यतेची होती, मुलं जन्माला घालण्याची योग्यतेची होती, आणि आई वयात आलेली पोरगी तिला कुठल्या तरी भूल थापांना बळी पाडून नको ते खाऊ घालून षड्यंत्र करून तिला जेव्हा लव जिहादच्या जाळ्यात अडकवलं जातं तेव्हा हिंदू धर्माचं फार मोठं नुकसान होतं। त्या पद्धतीने प्रबोधन केलं। हे बघा, आता मी त्या सांगलीच्या ऋतुजा राजगेचा विषय सांगितला। त्या पोरीला हिंदू म्हणून हिंदू पद्धतीनुसार तिचं लग्न झालं। लग्न झाल्यानंतर तिला कळालं की मला ज्या घरात दिलंय त्या ऋतुजा राजगेला नंतर समजलं की त्या घरातले देवच फेकून दिले, आणि तिच्यावर सुद्धा जबरदस्ती व्हायला सुरुवात झाली की तू सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकार। मग असं जर घडत असेल आणि त्या मुलीला आत्महत्या करण्याची वेळ आली, मग माझं मत आहे अशा वेळी आपण पोलीस प्रशासनाला मदत केली पाहिजे। आज पोलिसांचा प्रचंड ताण वाढलेला आहे।